पंतप्रधान आवास योजनेतून आम्ही पालकमंत्री असताना आणि त्याच्या आधीसुद्धा एक हितप्रकल्प व्हावा हा प्रयत्न केला होता. बँक ऑफ इंडियाकडून त्यांना लोन मिळवून देण्यापासून ते सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करण्यापर्यंत हा प्रकल्पाचा पाठपुरावा आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केला. ऋतुराज पाटील असतील, शेल्टरच्या जोशी मॅडम असतील, सरोज इंडस्ट्रीजचे जाधव साहेब असतील किंवा बेरी साहेब असतील, या सगळ्यांच्या सहकारातून अत्यंत चांगला आणि पारदर्शक प्रकल्प या कोल्हापूरमध्ये झाला. आणि पाडव्याच्या निमित्तानं या सगळ्या मंडळींना आज घरात राहायला जायला त्या ठिकाणी मिळतं. याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. कोल्हापूर महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व अधिकारी, त्यांचंही प्रचंड सहकार्य झालं. MSEBचं झालं. म्हणजे एक गरिबाचं घर होतं आहे यासाठी 2 पावलं पुढं जाऊन प्रशासन देखील कशा पद्धतीनं मदत करतं याचं एक ज्वलंत उदाहरण हा प्रकल्प. साहेब, नक्कीच इच्छाशक्ती महत्त्वाची असते असं तुम्ही आपल्या भाषणात सांगितलं होतं. भविष्यात देखील कोल्हापूरमध्ये असे प्रकल्प राबवण्याचं काय नियोजन केले? नाही, शेल्टरच्या जोशी मॅडमना आम्ही सांगितलेलं की कोल्हापूरमध्ये अनेक असे प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत. पहिला हप्ता मिळतो. मी परवा देखील बोललो की शासनानं 75% रक्कम पहिल्या टप्प्यात देणं गरजेचं आहे. कारण की रक्कम येईपर्यंत तो माणूस 2-3 वर्ष उन्हातान्हात राहतो. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये नियमात बदल करून केंद्र शासन, राज्य शासनानं 75% अमाऊंट ही पहिल्यांदाच लाभार्थ्याला मिळाली तर किमान त्याचं घर पूर्ण व्हायला मदत होईल. आणि म्हणून असे रखडलेले प्रकल्प कोल्हापुरातले मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. मला अत्यंत आनंद होतो की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज इथे साहेबांच्या हस्ते चांगला इनॉग्रेशनचा कार्यक्रम पार पडला. लोक आपापल्या घरी राहायला गेलेली. हा प्रकल्प पथदर्शी आहे आणि कोल्हापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे प्रकल्प होणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आता ह्या प्रकल्पातनं प्रेरणा घेऊन राज्य शासनाने सुद्धा अनेक ठिकाणी असे प्रकल्प राबवावे हीच आमची इच्छा आहे. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.